18 अध्याय आणि 700 संस्कृत श्लोकामध्ये भगवद्गीतेचे तत्वज्ञान छंदोबद्ध केलेले आहे. भगवंताच्या मुखातून श्रवली म्हणून तिला भगवद्गीता असं म्हणतात. भगवद्गीतेमध्ये ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र या दोन्हीचा संगम आहे. ब्रह्म म्हणजे ज्ञान आणि त्या संबंधीचं असणारं ज्ञान आणि त्या संबंधी असणारं अज्ञान या सगळ्यांचं विवेचन भगवद्गीतेमध्ये आलेले आहे. व्यावहारिक ज्ञानाचे सिद्धांत आणि प्रत्यक्ष व्यवहार या दोन्हीचा सुवर्णमध्य साधणारा योगशास्त्राचा अभ्याससुद्धा भगवद्गीतेमध्ये आहे. आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की गीतेने यथार्थ ज्ञान दिले, परी ते जनमनाने नाही घेतले. रूढीच्या प्रवाही वाहू लागले, विसरले सर्व भूतहित. म्हणजे गीतेने जो सगळ्यांच्या कल्याणाचा विचार समाजासाठी दिला, या रूढी परंपरा प्रिय असणारा समाज भगवद्गीतेचा हा विचार विसरला आणि तो रूढी परंपरामध्ये अडकून गेला. आणि म्हणून भगवद्गीता ही केवळ एका विशिष्ट विचारपंथाच्या दिशेने न जाता मानवी जीवनातील संघर्ष, त्याची आध्यात्मिक उन्नती आणि त्याची स्वतःची आत्मोन्नती यांचा मेळ साधणारी अशी ही भगवद्गीता आहे. आणि त्या भगवद्गीतेचे महात्म्य वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथामध्ये वर्णन केलेले आहे. आणि म्हणून भगवद्गीता या ग्रंथाला कालातीत ग्रंथ असं म्हटलेलं आहे. कालातीत म्हणजे भगवद्गीतेचे सिद्धांत हे पूर्वीही लागू होते, आताही लागू आहेत आणि भविष्यामध्येही लागू राहतील. म्हणून भगवद्गीता आणि ग्रामगीता हे दोन्ही ग्रंथ प्रत्येकाने आयुष्यामध्ये त्याच्या वाचले पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे.